स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। माझे नाव अजय लक्ष्मणराव जाधव, मी इयत्ता 12वी शिकत आहे। आज भारताचा 79वा स्वातंत्र्य दिवस आहे। तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे आणि या स्वातंत्र्यामागे हजारो नागरिकांनी आपला प्राण दिला आहे, हा पण तुम्हाला माहिती आहे। जसे की महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अशा महान क्रांतिकारांनी आपला बलिदान दिलेलं आहे या देशासाठी, हे तुम्हाला माहीतच आहे। पण मित्रांनो, आपल्या देशामध्ये सध्या तर आतंकवाद, भ्रष्टाचार, रेप केस अशा भरपूर समस्या आहेत, ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया। पण विद्यार्थी मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये ऑपरेशन सिंदूर हे झालेलं आहे, हे तुम्हाला माहितीच आहे। आता तुम्हाला माहिती आहे का ऑपरेशन सिंदूर म्हणजेच काय? जेव्हा आपल्या भारतामधले नागरिक पहलगाम येथे टुरिस्टवर गेलेल्या होत्या, तेव्हा तिथे आपल्या शेजारील एक देश आहे, एक छोटासा देश आहे, तो मला माहितच आहे। त्या देशामधले काही आतंकवादी पहलगाम येथे येऊन आपल्या नागरिकावर हल्ला केला आणि त्यांना गोळीबार करून ठार मारण्यात आला। आणि तिथेच एका इस्त्रीच्या नवऱ्याला सुद्धा त्याचा धर्म विचारून मारण्यात आला। आणि जो स्त्री भांगेमध्ये कुंकू लावत असते त्याला आपण सिंदूर म्हणतो, हा तुम्हाला माहितीच आहे। त्या सिंदूर पण पुसण्यात आला आणि या सिंदूरलाच म्हणजे त्या कुंकूला आपण सिंदूर हे नाव दिलेलं आहे, बरोबर आहे ना? म्हणून त्याचा प्रत्युत्तर म्हणून, त्या सिंदूरचा बदला घेण्यासाठी त्यांचा प्रत्युत्तर म्हणून आपल्या भारतीय वीर जवानांनी पाकिस्तानमध्ये जाऊन 9 ठिकाणी हल्ला केला आहे। आणि त्यांच्या देशामध्ये जे तिथून निर्देश आणि नियोजन करत होते, आपल्या भारतामध्ये टार्गेट करत होते, कुठे हल्ला करायचा आहे काय नाही, तो पण उडवण्यात आला। त्यांच्या देशामध्ये छोटासा ग्राउंड होता, त्याला आपण स्टेडियम म्हणतो, तो पण उडवण्यात आला। म्हणून त्याच्यासाठी 2 शब्द सांगेन की अब चिंता मत कर चेहरे का खोल बदल देंगे, अब चिंता मत कर चेहरे का खोल बदल देंगे, इतिहास की क्या हस्ती है हम पूरा भूगोल बदल देंगे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहितच आहे की स्वातंत्र्यासाठी आपल्या भरपूर जवानांनी, नागरिकांनी, नेत्यांनी आपला बलिदान दिलेला आहे। आपला कुटुंब सोडून, आपले आई वडील, भाऊ बहीण या सगळ्यांचा त्याग करून फक्त आपल्या देशासाठी लढलेला आहे, तोच म्हणजे आपले वीर जवान। म्हणून मी फक्त जाता जाता एवढंच म्हणेन कि फूलों की कहानी बहारों ने लिखी, रात की कहानी सितारों ने लिखी, हिंदुस्तान किसी का मोहताज नहीं, क्योंकि हिंदुस्तान की कहानी हमारे वीरों ने लिखी, हमारे वीरों ने लिखी। भारत माता की, आवाज दूर दूर पर्यंत गेला पाहिजे, भारत माता की, भारत माता की। धन्यवाद।